जय महाराष्ट्र। आज एक असा विषय घेऊन आपल्यासमोर आले, तो तुमच्या आमच्या जीवनामध्ये अतिशय महत्त्वाचा असा विषय आहे। तो म्हणजे वाहतूक आणि आपण असा विषय आहे की या वाहतुकीचा म्हणजे आपण आज एकही व्यक्ती असा नाही या आपल्या समाजामध्ये ज्याच्याकडे निदान टू व्हीलर तरी नाही आहे, सायकल नाही आहे। आपण रस्त्यावरून आपली इतकी ये-जा असते। असं असताना वाहतुकीचे काही नियम असतात आणि ते आपण बहुधा पाळत नाही। जो विषय मला वाटते सत्यमेव जयते सारख्या कार्यक्रमामध्ये आमिर खानने सुद्धा हा मुद्दा उचललेला होता, वाहतुकीचा, की आपल्याकडे संयम राहिलेला नाही आहे। आपण सिग्नल तोडतो, आपण ॲम्ब्युलन्सला जागा देत नाही, आपण फायरच्या गाड्यांना जागा देत नाही। बरेच विषय जे वाहतुकीशी निगडीत आहेत, पण हा इतका महत्त्वाचा विषय आहे। तर वाहतुकीच्या बाबतीत जर बोलायचं झालं तर ट्रॅफिक अंमलदार आणि सर्वसामान्य जनता हे जेव्हा दोन्ही रस्त्यावरती असतात त्यावेळेला बऱ्याचदा असं होतं की आपल्याकडे हेल्मेट नाही आहे, आपल्याकडे लायसन आपण विसरलेलो आहोत, आपल्या गाडीचा इन्शुरन्स संपलेला आहे किंवा आपली PUC संपलेली आहे। अशा बऱ्याच गोष्टी जेव्हा येतात आणि जेव्हा ट्रॅफिक अंमलदार आपल्याला अडवतो त्यावेळेला जो फाईन आहे तो न भरता आपण काय करतो, आपण थोडेफार त्यांना देण्याचा प्रयत्न करतो की 100 रुपये घ्या, 200 घ्या, तुम्ही 500 घ्या, माझ्याकडे इतके पैसे नाही आहेत, प्लीज तुम्ही मला हेल्प करा, असे आपण तिकडे गयावया करत राहतो। सर्रासपणे आपण प्रत्येक सिग्नलच्या बाजूला जेव्हा गाडीवाल्यांना जेव्हा पकडलं जातात तेव्हा ते तिकडे रिक्वेस्ट करत असतात की एवढे माझ्याकडे नाही आहेत, प्लीज तुम्ही काहीतरी करा। आणि अशा वेळेला काय होतं की ट्रॅफिक अंमलदार जे आहेत ती त्यांची जी पावती आहे ती कमी करतात। जर 5,000चा असेल चार्ज, 4,000चा असेल किंवा 10,000चा असेल, त्या ठिकाणी ते 500 ते 1,000 रुपये फाईन लावतात आणि ते पैसे घेतात। ते घेताना प्रत्येकाने हे लक्षात ठेवलं पाहिजे की जेव्हा तुम्ही जे पण पैसे देता त्याची पावती घ्या, त्याची पावती बनली पाहिजे। तुम्ही 100 रुपये द्या, 200 द्या, 500 रुपये द्या, त्याची पावती बनणं खूप महत्त्वाचं आहे। मुळात म्हणजे ही सवय आपण लावतो की ट्रॅफिक अंमलदारांना जेव्हा आपल्याला पकडलं जातं तेव्हा आपण थोडाफार चहा पाणी देऊन तो विषय तिथे संपवण्याचा प्रयत्न करतो। ही चुकी आपली पण आहे। हे आपणही चूक करतो की आपण योग्य तो जो आहे दंड तो आपण न भरता आपण तिथेच विषय सेटल करण्याचा प्रयत्न करतो। आणि याच्यामध्ये काय होतं, बऱ्याचदा ट्रॅफिक अंमलदारसुद्धा आपल्याला ह्यामध्ये मदत करत असतात की जाऊ दे, ह्याचा इतका फाईन घेतला तर त्याचा महिन्याभराचा खर्च आहे। अशा वेळेला वर्दीच्या आत पण एक माणूस असतो आणि तो माणुसकीसुद्धा दाखवतो। बरेच ट्रॅफिक अंमलदार मी पाहिलेले आहेत जे माणुसकीसुद्धा जपतात आणि अशा वेळेला बरेच असे विषय होतात जे स्टिंग ऑपरेशन करणारे जे आहेत। आपल्याकडे अलीकडेच मीरा भाईंदरमध्ये असंच एक स्टिंग ऑपरेशन एकाने केलं होतं आणि त्यावेळेला जेव्हा त्या ट्रॅफिक अंमलदारच्या अत्यंत मागे लागून की प्लीज मॅडम माझ्याकडे एवढे पैसे नाही आहेत, तुम्ही प्लीज कमी करा, आप कम करो, मैं नहीं दे सकता हूँ, आप कम करो। अगदी त्यांनी नाही म्हटल्यावरती सुद्धा जो वॉर्डन होता त्या वॉर्डनच्या मागे लागले की प्लीज मॅडम को बोलो मेरे पास इतना पैसा नहीं, मैं थोड़ा ही दूंगा। आणि असं करत त्यांनी जो काय त्याच्याकडनं दंड घेतला तो दंड घेतल्याच्या नंतर त्या व्यक्तीने त्यांची तक्रार CPकडे केली। CPकडे केल्याच्या नंतर काय झालं, CPने त्या ट्रॅफिक अंमलदार जे महिला आहेत त्यांना सस्पेंड केला। आता विषय असा झाला की सस्पेंड केलं, त्यांची चौकशीसुद्धा CPने केली नाही, त्यांना डायरेक्ट सस्पेंड केलं। तर ह्या स्टिंग ऑपरेशन करणाऱ्या व्यक्तीला माहितीच नव्हतं ज्या काही गोष्टी त्या ट्रॅफिक अंमलदारने केल्या की ठीक आहे तुझ्याकडे पैसे नाहीत, तू इतका गयावया करतो। त्यांनी 500 रुपयाचा दंड लावला आणि ती पावती बनली गेली प्रॉपर। ती पावती त्यांच्या सिनियर PIच्या इथे ती जमासुद्धा आहे आणि अशा वेळेला स्टिंग ऑपरेशन करून त्यांनी त्या अंमलदाराची नोकरी अडचणीमध्ये आणली। मुद्दा एवढाच आहे की मी स्वतः रेश्मा तपासे जेव्हा पण मला ट्रॅफिक अंमलदाराचे काही मुद्दे पटत नाहीत, ज्या प्रकारे ते टो करतात, त्यांची टो करण्याची पद्धत, अशा बऱ्याच गोष्टी आहेत ज्याच्यावरती मी स्वतः ट्रॅफिक अंमलदारवरती ऑब्जेक्शन घेतलेलं आहे, आक्षेप उचललेला आहे। अगदी फेरीवाल्यांच्या गाड्या उचलण्यापासून ज्या प्रत्येक विषयावरती मी ट्रॅफिक अंमलदारवरती आक्षेप उचललेला आहे। पण हा जो विषय झाला आहे ना,
हा विषय चुकीच्या वेने झालेला आहे. कारण बरेच पत्रकार जे आहेत, जे खरे पत्रकार पण नाही आहेत, आपल्या मीरा भाईंदरमध्ये असे कितीतरी आहे जे स्वतःला पत्रकार म्हणवतात. त्यांनी पत्रकारितासुद्धा केलेली नसते. यूट्यूब चॅनल काढून फक्त ते मी पत्रकार आहे सांगून बऱ्याच वेळेला ब्लॅकमेलिंगसुद्धा करतात. बऱ्याच लोकांना ह्या ब्लॅकमेलिंगचा सामना करावा लागलेला आहे. त्याच्यामध्ये पोलीस असतील, ट्रॅफिक अंमलदार असतील, किंवा एखादा दुकानवाला असेल, किंवा एखादा फेरीवाला असेल, सगळेजण ह्या ब्लॅकमेलिंगचे शिकार होत आहेत. माझी ह्या व्हिडिओच्या निमित्ताने सगळ्या जनतेला एक आव्हान करायचं आहे की जेव्हा पण आपण रस्त्याने जातो त्यावेळेला एकतर तुम्ही वाहतुकीचे नियम पाळा. जिकडे सिग्नल आहे तिकडे तुमची गाडी थांबलीच पाहिजे. कारण सिग्नलला गाडी थांबणं म्हणजे पुढची ट्रॅफिक क्लिअर होणं हे एक असतं. आणि जे पादचारी आहेत, ज्यांना रस्ता क्रॉस करायचा असतो, त्यांना तेवढा वेळ असतो. आपल्याकडे रेड, येलो आणि ग्रीन हे 3 सिग्नल असतात, पण आपल्याकडे हे तिन्ही सिग्नल पाळलेच जात नाहीत. येलो सिग्नलचा अर्थ काय होतो हे सुद्धा माहिती नसतं जे गाड्या घेऊन जातात. येलो सिग्नलमध्ये सुद्धा गाड्या चालू असतात, ग्रीन सिग्नलमध्ये तर असतातच, रेड सिग्नल तर कोणाला पाळायचाच नसतो. इथे विषय दोन्ही घटकांचे, पोलिसांची पण आहे आणि जनतेची पण आहे. मुळात म्हणजे मुद्दा असा आहे की जेव्हा लायसन इश्यू होतं त्यावेळेला त्या व्यक्तीला प्रॉपर वाहतुकीचे नियम माहिती आहेत का हे सुद्धा तपासलं जात नाही. आपल्याकडे लायसन मिळवणं वाहतुकीचं इतकं सोपं काम आहे. त्या व्यक्तीला वाहतुकीचे नियम माहिती नसतात, त्याला कधी गाडी थांबवायची असते, कधी चालवायची असते, किंवा गाडी आपण नेताना आपल्याकडे कोणते कोणते पेपर्स असायला पाहिजेत, कुठल्याही गोष्टी आपण बघत नाही. आणि अशा लोकांना, रिक्षावाले असो किंवा बाईकवाले असो किंवा कोणी जेवढे गाडी चालवतात त्या सगळ्यांविषयी म्हणेल, वाहतुकीचे नियम किती जण पाळतात, किती जणांना माहिती असते. कारण ट्रिपल सीट सुद्धा बाईक्स स्वार असतात, जे तिघं चौघं एका गाडीवरती बसून जातात. हेल्मेट हा इतका छोटा विषय. हेल्मेट विषय असा आहे, छोटा पण आहे आणि मोठा पण आहे. कारण जेव्हा ॲक्सिडेंट आम्ही आमच्या डोळ्यांनी जेव्हा बघतो ना, हेल्मेट नसताना जेव्हा ॲक्सिडेंट झालेत माझ्या शाखेच्या समोर, तर त्यांचं हे डोकं आहे ना एका कपड्यामध्ये बांधून घेऊन जायला लागलं होतं. कारण हेल्मेट डोक्यावरती नव्हतं आणि त्या व्यक्तीचा डोक्याचा चुरा झाला होता. तर हेल्मेट आहे ना ही सक्ती नसून ही आपल्या सुरक्षेसाठी असली पाहिजे की आपण जेव्हा गाडीने प्रवास करतो, जरी ॲक्सिडेंट झाला तरी आपल्या डोक्याला गंभीर इजा होता कामा नये. म्हणून स्वतःच्या सुरक्षेसाठी आपण हेल्मेट घातलं पाहिजे, हे सगळ्यांना विनंती आहे. तेव्हा वाहतुकीचे नियम आपणही पाळले पाहिजेत आणि पोलिसांनीसुद्धा अशा लोकांना लायसन द्यायला पाहिजे की ज्यांना ह्याची पूर्ण माहिती आहे. ओव्हरटेक करण्याचं एक वेगळं एक विचित्र प्रकार रिक्षावाल्यांकडनं पण होतं आणि 2 व्हीलरवाल्यांकडनं पण होतं. त्यांना कुठे पोचायचं असं माहिती नाही. प्रत्येकजण एकमेकांना कट मारून ओव्हरटेक करत असतो. बरं, डंपरवाले जे आहेत, 2 व्हीलर असतील, रिक्षा असतील किंवा कोणीही, डंपर ही गाडी इतकी मोठी असते ज्याच्यातून त्यांना ते कंट्रोल करणं खूप कठीण काम असतं. त्यावेळेला आपला सिविक सेन्स थोडासा जागा ठेवायचा की डंपरवाला जर चालला आहे तर त्याला पुढे जाऊ द्यायला पाहिजे. कारण आत्ताच 2 दिवसापूर्वी एका डंपरखाली एका बाईकवाल्याचा ॲक्सिडेंट झाला आणि त्याचा जागीच मृत्यू झाला. अशा वेळेला दोष कोणाचा हा विचार करावा लागतो. कारण डंपरवाल्याला पण आपण दोषी म्हणू शकत नाही, कारण त्याची गाडी इतकी मोठी असते आणि बऱ्याचदा त्यांना येणारी गाडीसुद्धा दिसत नाही. त्यावेळेला आपला सिविक सेन्स, आपला जीव सुरक्षित ठेवण्यासाठी आधी त्याला जाऊ द्यायचं, त्याच्यानंतर त्याला कट मारायचा कधीही विषय करायचा नाही. कधीही मोठ्या गाड्यांना कृपा करून कट मारू नका. आपल्या जीवाशी खेळू नका, जीव अनमोल आहे. तर एवढी गोष्ट आहे. पावती सगळेजण तुम्ही कितीचाही दंड भरा, त्याची पावती फाडली गेली पाहिजे. एक आणखीन महत्त्वाचा विषय जो आहे, जो आता मी बोललेल्या घटनेमध्ये झालेला आहे एका ट्रॅफिक अंमलदारचं, जे स्टिंग ऑपरेशनच्या नावाखाली जे काही केलं आहे. वॉर्डन जे आहेत, वॉर्डन हा ट्रॅफिक पोलिसांचा पार्ट नाही आहे. हे किती जणांना माहिती आहे मला माहिती नाही. वॉर्डन हा ट्रॅफिक पोलिसांचा भाग नाही आहे. जेव्हा रस्त्याची कामं चालतात तेव्हा त्या कॉन्ट्रॅक्टरकडनं रस्त्यामध्ये कुठलाही गर्दी, ट्रॅफिक जॅम होऊ नये,
वाहतूक सुरळीत चालावी म्हणून हे वॉर्डन ठेवले जातात. फक्त रस्त्याची कामं चालू असतात म्हणून ते वॉर्डन असतात. त्यांचा पोलिसांचा काही संबंध नाही आहे. त्यामुळे वॉर्डनला कुठलाही अधिकार नाही की एखाद्या बाईकवाल्याला अडवणं, त्याच्याकडनं पावती दंड वसूल करणं, त्याच्याकडनं पैसे घेणं, हे वॉर्डनचा अधिकार नाही आहे. त्याच्यामुळे जे कोण चालक आहेत त्यांनी कृपा करून वॉर्डनला पैसे देण्याचा प्रयत्न करू नका. तुमचा दंड त्या वॉर्डनला देण्याचा प्रयत्न करू नका. हा अधिकार पूर्णपणे ट्रॅफिक अंमलदार पोलीस आहेत त्यांचा आहे. वॉर्डनशी तुम्ही बोलायचं नाही, वॉर्डनला तो अधिकारच नाही आहे. ही गोष्ट सगळ्यात पहिली समजून घ्या. कारण हा जो स्टिंग ऑपरेशन करणारा जो पत्रकार होता त्या वॉर्डनच्या पाठीपाठी जाऊन त्या वॉर्डनला रिक्वेस्ट करत होता की मॅडमला समजावं. बरं, त्या वॉर्डनला ती मॅडमसुद्धा ओळखत नव्हती आणि असा हा सगळा विषय झालेला आहे. आता त्या पत्रकाराला हे सुद्धा माहिती नाही की त्या मॅडमने त्यांची पावती बनवलेली होती, जी पावती तिकडे जमा केलेली आहे. तर असे पत्रकार आपल्याकडे खूप आहेत जे फक्त आणि फक्त ब्लॅकमेलिंगसाठी हा विषय करतात. ट्रॅफिक हवालदारसुद्धा एक व्यक्ती आहे, जो माणूस आहे. दिवसभर उन्हात उभे असतात, दिवसभर ते उन्हामध्ये आपण नाही थांबू शकत. मी स्वतः रस्त्याने जाताना बरेच ट्रॅफिक अंमलदार आहेत, त्यांना पाण्याची बॉटल देत असते, कारण उन्हामध्ये उभे असतात, ट्रॅफिक नियोजन करत असतात. आणि कितीतरी असे असतीलही ज्यांच्याकडनं खूप चुका होतात. मी स्वतः बऱ्याच जणांना पकडलेलं आहे. पण त्या 1-2 विषयामुळे सगळेच ट्रॅफिक अंमलदार असे भ्रष्ट आहेत. याच्या निकषावरती कोणीही पोचू नये. जिथे अन्याय होतो तिथे आम्ही आवाज उठवतो आणि हा आमच्या ट्रॅफिक अंमलदार महिला भगिनी तिच्यावरती अन्याय झालेला आहे. आणि म्हणून आणि सगळी चौकशी करूनच या विषयाच्या तळापर्यंत जाऊनच मी हा अत्यंत जबाबदारीने व्हिडिओ टाकते. जे कोण स्टिंग ऑपरेशन करणार आहेत त्यांनी स्टिंग ऑपरेशन करण्यापेक्षा वाहतुकीच्या नियमावरती जनजागृती करावी लोकांमध्ये. गरज नाही ना आपण पोलिसांना ऑफर करणं पैसे. तुम्ही सवय कशाला लावता पोलिसांना की माझ्याकडे एवढे नाही, तुम्ही प्लीज एवढे घ्या आणि सेटलमेंट करा. तुम्ही सवयच लावली नाही पाहिजे. वाहतुकीचे नियम पाळा, जो दंड आहे तो भरा प्रामाणिकपणे. आणि हे जे स्टिंग ऑपरेशन करणारे जे पत्रकार आहेत ना, त्यांना माझी विनंती आहे की हे सगळं करण्यापेक्षा तुम्ही लोकांमध्ये जावा, घराघरांमध्ये जावा, सोसायट्यांमध्ये जावा आणि वाहतुकीच्या नियमाबद्दल जनजागृती करा की वाहतूक पोलिसांना विनाकारण तुम्ही पैसे देऊ नका. जर पैसे देता त्याची पावती फाडा. आणि जर तुमच्याकडनं काही चूक झाली असेल, नियम तुम्ही पाळला नसेल, तर जो काही दंड आहे तो पूर्णपणे भरा. आणि असंही ऑनलाईन दंड असतो, तुम्ही नंतरही भरला तरी चालतो. वाहतूक पोलीस आणि सर्वसामान्य जनता हे एक असं अंग आहे की आपल्या एकमेकांची गरज लागते. एक माणुसकीसुद्धा असते. आपला रोजचा संबंध आहे तो हे ट्रॅफिक अंमलदार आहेत त्यांच्याशी रोजचा संबंध आहे आपला, क्षणाक्षणाचा संबंध आहे. म्हणून त्यांच्याशी वाद न घालता ते प्रेमाने, बऱ्याचदा असं होतं की ते समजून घेतात की जाऊ दे, त्याचा महिना चालायचा आहे, त्याच्याकडे इतके नसतील की ठीक आहे मग एवढ्यापेक्षा तू 500ची पावती फाड. पण पावती घ्या त्यांच्याकडनं. 500 रुपये द्या किंवा 1000 रुपये द्या, त्याची पावती घ्या. ती पावती त्यांच्या हेड डिपार्टमेंटमध्ये जमा होते. ते पैसे तिकडे जमा होतात, त्यांच्या खिशात जात नाहीत. तेव्हा हा विषय आहे. चुका आपल्या दोघांच्या आहेत. ह्याच्यामध्ये सगळ्यात महत्त्वाचं आहे ते वाहतुकीसाठी जनजागृती होणं. ती जनजागृती केली पाहिजे. आपली सुरक्षा हेल्मेटपासून आहे. हेल्मेट ट्रॅफिकचा मुद्दाम आपल्याला ट्रॅफिक हवालदार अडवतात म्हणून आपण न घालणं जिद्दीने हे करू नका. स्वतःची सुरक्षा स्वतःच्या हातात आहे. हेल्मेट वापरल्याशिवाय बाहेर पडू नका. आणि बघा पटतंय का. एवढं बोलून थांबते. कोणीही ब्लॅकमेलिंगचा विषय त्या ठिकाणी पत्रकार असो नाहीतर अन्य कोणीही व्यक्ती असेल, जो कोण ब्लॅकमेलिंग करेल तर त्याचा पर्दाफाश केल्याशिवाय आपण राहणार नाही. त्याच्यामुळे आपल्या ह्या वाहतुकीच्या महिला अंमलदार ज्या आहेत त्यांना न्याय देण्यासाठी आपण नक्की प्रयत्न करणार. एवढं बोलून थांबते. जय हिंद, जय महाराष्ट्र.